कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवले हे आधीच कुणाला कळत नाही. सगळ्याच गोष्टी नशिबावर असतात असं नसतं, पण काही काही लोकांचं नशीबही इतकं वाईट, म्हणजे मृत्यूही इतका वाईट येऊ शकतो असं विचारही करू शकत नाहीत. अगदी 2 वर्षाच्या लेकराला एवढा भयानक मृत्यू यावा असं त्या लेकरांनी केलेलं काय असावं बरं. आत्ताच जी घटना घडली अहमदाबादमध्ये, ज्यामध्ये आत्तापर्यंत 272 लोक मृत्यूचा आकडा 272 झाला आहे. जे एरोप्लेनमध्ये होते 242 ते तर आहेतच, पण जे खाली होते जमिनीवर त्यांचा पण आकडा वाढत चालला आहे. त्याचबरोबर 2 दिवस झाले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. आणि सांगायचं मेन महत्त्वाचं की ज्यातले जे होते पॅसेंजर ते आपल्या महाराष्ट्रातले होते आणि त्यात अगदी एक लहान 2 वर्षाचं मूल होतं. त्यामुळं फार वाईट वाटते की अहमदाबादच्या एरोप्लेन क्रॅशनंतर हे हेलिकॉप्टर क्रॅशचं या महिन्यातलं, म्हणजे मागच्या 4 ते 6 आठवड्यामधलं 5वं प्रकरण आहे हेलिकॉप्टर क्रॅशचं, ज्यामध्ये 2 हेलिकॉप्टर जळून खाक झालेत आणि 2-3 हेलिकॉप्टर लँडिंग कशीबशी लँडिंग झाली आणि अचानक कुठेतरी लँड करावं लागलं, ज्यामध्ये 2-3 ह्याच्यामध्ये जीवितहानी तेवढी झाली नाही, पण 2 ह्याच्यामध्ये भयंकर जीवितहानी झालेली आहे. त्यामधलंच एक प्रकरण आहे जे मागे परवाच्या दिवशी घडलेलं. आता सांगायचं मूळ मेन महत्त्वाचं आहे ते 2 वर्षाच्या काशीचं. फार वाईट वाटतंय मला, कारण ज्या आईवडिलांनी आपल्या 2 वर्षाच्या लेकराला ज्या देवाच्या पायावरती डोकं ठेवायला नेलं होतं, तो देव त्याला इतका पावला की त्याला तो घेऊनच गेला. आता त्या हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते एकूण, आणि त्यामध्ये हे छोटंसं 2 वर्षाची काशी होती. त्यामध्ये तिचे आईवडील. आता जाते वेळेस तर हे तिघं गेलेले, पण ह्यांना तिघांना नव्हतं जायचं. यांचा एक मोठा मुलगा पण होता 6 वर्षाचा, त्याला पण यांना घेऊन जायचं होतं. पण त्याला काय झालं काय माहिती, तो अचानक तो बोलायला लागला की मला अजिबात तुमच्यासोबत यायचं नाही आणि मी येणारच नाही. जेव्हा निघणार होते तेव्हा त्याला सांगितलं की आपण असं असं जातोय, तर आपल्याला जायचं आहे. तर तो रडायला लागला की मला यायचं नाही तुमच्यासोबत, तुमचं तुम्ही जा. मग त्याचे आजी आजोबा पण म्हणाले की त्याला इथं राहू द्या आणि तुम्ही तिघंजणं जाऊन या. कारण हे जे राजीव जयस्वाल आणि श्रद्धा जयस्वाल जे आईवडील होते त्या बाळाचे, काशीचे, त्यांनी त्या बाळाचं नाव काशी ठेवलेलं आणि त्या काशीला त्यांनी 4 धाम करायला घेऊन गेलेले, पहिल्यांदा देवाला घेऊन गेलेले कुठेतरी. आणि जेव्हा तर झालं असं की हे लोक हेलिकॉप्टरमध्ये बसले, केदारनाथपर्यंत गेले. केदारनाथ बाबांच्या, त्यांना वाटलंही नसेल की आपण ज्या लेकराला देवाच्या पायावरती डोकं ठेवायला नेतोय तो देव तिला तिकडेच ठेवून घेईल. कसं झालं, हे लोक देवाला गेले, दर्शन घेतलं. त्यानंतर जेव्हा ते रिटर्न येत होते तेव्हा जेव्हा हे हेलिकॉप्टर गौरीकुंडहून निघालं, गौरीकुंडहून थोडंसं असं वरती जावं लागतं आणि उत्तराखंडमध्ये तरी हवामान एकसारखं कधीही राहत नाही, ते खालीवर होत राहतं. आणि जेव्हा हेलिकॉप्टर निघालं त्यावेळेस अचानक हवामान बिघडलं, वातावरण बिघडलं आणि त्यानंतर पायलटनी बरेच प्रयत्न केले, पण प्रयत्न त्याचे काही कामाला आले नाहीत आणि हेलिकॉप्टर जे आहे ते अचानक एका त्रियोगी नारायण आणि गौरीकुंडच्या मध्ये एका जंगलामध्ये क्रॅश झालं. त्यामध्ये अक्षरशः अजिबात त्या लोकांचं काहीही सापडलेलं नाही. अक्षरशः जळून त्यांची राख झालेली आहे. जे काही सापडलेलं असेल तेही ते आता ओळखता येत नाहीत की हे कुणाच्या शरीराचा भाग आहे. आता ह्याची DNA टेस्ट करून त्यानंतरच जे तुकडे राहिलेत किंवा काय जे भाग राहिलेत ते त्यांच्या फॅमिलीला सोपवतील.